नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 45 आणि 46. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. शब्दार्थ. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्ती रूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू ऐक. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. भावार्थ. आपल्या स्वभावानुसार आवडीनुसार कल असेल ते कर्म निवडावे असे भगवान सांगतात. ब्राह्मणांची 27 प्रकारची वेगवेगळी कामे होती. क्षत्रिय देखील लढाई आणि राज्यकारभार याशिवाय सुव्यवस्थेची कामे करत असत. वैश्य विविध व्यापार आणि शेतीचे अनेक प्रकार करत. शूद्र आवडेल ते काम कला उपासना करत. काहीतरी काम करणे आवश्यक आहे. काम करताना आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यावा आणि ईश्वराला शरण जावे, त्याची भक्ती करावी. आपल्या कामात राम शोधला तरी सिद्धी प्राप्त होते हे 18 पगड जातीतील संतांनी दाखवून दिले आहे. वारकरी संप्रदायाची विशेषता ही की अनेक नररत्ने समाज मानसात कोरली गेली. सामान्यातील असामान्यत्व त्यामुळे जगासमोर आले. भक्तीची साधी सोपी पद्धत रुचली गेली. आज संस्कृती टिकून आहे ती या लोकांमुळेच. कोणतेही अवडंबर न करता सहजपणे एक लोकधारा शतकानुशतके जपली गेली. समाजात जागृती केली गेली. लोक ज्ञानी झाले. सावतामाडी म्हणतात, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. देव अशक्य कोटीतील कल्पना नसून गवसणारा परीस आहे असा विश्वास निर्माण झाला. कोणतेही कर्मकांड न करता उपासनेचा एक प्रकार रूढ झाला. संगीत, नृत्य, कला, साहित्य, समाज, शिक्षण, व्यवहार या साऱ्यांना समृद्ध करणारी वारी एक जागर आहे. प्रत्येक अभंग गहन तत्वज्ञान सांगतो. साधे वाटणारे वारकरी सहजपणे ध्यानमग्न होतात. माळकरी, टाळकरी, विणेकरी वारकरी म्हणून आयुष्यभर नियम पाळतात, संसार करतात, स्वतःचा व्यवसाय इमाने पादरे करतात आणि समाधानाने जगतात. कितीही संकटे आली, दुष्काळ पडला, पूर आला, अडचणी आल्या तरीही निराश होत नाहीत, धीर सोडत नाहीत, कारण त्यांचा विठ्ठल, त्यांचा पांडुरंग त्यांच्यासाठी विटेवर हसत उभा आहे. नित्य सत्यामित हरिपाठ जासी कडिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. त्यांच्यातला अहम ब्रह्मास्मी भाव जागृत झालेला असतो. द्वैत संपलेले असते. भक्त आणि देव दुजा नाही भाव याची खात्री पटलेली असते. मी आणि देव वेगळा नाही ही धारणा ज्यावेळी पक्की होते तेव्हा कळीकाळाचं भान उरत नाही. श्लोक 47 आणि 48. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्. सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. शब्दार्थ. उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्म रूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. म्हणूनच हे कौंतेया, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये, कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. भावार्थ.
धर्म म्हणजे काय? हिंदू, मुस्लिम, ईसाई हे खरे धर्म आहेत का? माणसाची उपजत धारणा त्याला जे काम नेमून देईल तो त्याचा धर्म. प्राप्त परिस्थितीत ज्याला महत्त्व द्यायला हवे तो माणसाचा धर्म. धर्म म्हणजे आपले कर्तव्य चोख पार पाडणे. युद्धभूमीवर आपण ज्याच्या बाजूने उभे आहोत त्याच्यासाठी लढणे हा सैनिकाचा धर्म. जो दोषी असेल त्याला पकडणे हा पोलिसाचा धर्म. न्यायालयात आरोपीला कायद्यानुसार शिक्षा सुनावणे हा न्यायाधीशाचा धर्म. रोग्यावर उपचार करणे हा डॉक्टरांचा धर्म. अभ्यास करणे हा विद्यार्थ्याचा धर्म. मुलाचे पालनपोषण करणे हा पालकांचा धर्म. मोठ्यांचे ऐकणे हा लहानांचा धर्म. आई वडील थकल्यावर त्यांची काळजी घेणे हा मुलांचा धर्म. वस्तू चोख द्यायची हा विक्रेत्याचा धर्म. वाट चुकला असेल तर मार्ग दाखवणे हा जाणत्याचा धर्म. मदत करणे हा दात्याचा धर्म. योग्य सल्ला देणे हा मित्राचा धर्म. कर भरणे, कायदे नियम पाळणे हा नागरिकांचा धर्म. माणुसकीने वागणे हा माणसाचा धर्म. आणि जे काम करत असू ते प्रामाणिकपणाने करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. स्वधर्म ओळखता यायलाच हवा, कारण परधर्म भयावह आहे, मानसिक त्रासाला निमंत्रण देणारा आहे, दिशाभूल करणारा आहे. एका वेळी अनेक कर्मे करावी लागतात, अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, अनेक धर्म निभावावे लागतात. हेच मनुष्याचे वेगळेपण, वैशिष्ट्य आहे. एक संस्कृत सुभाषित आहे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्न राणाम. धर्मो हि तेषामधिको विशेष धर्मेण हीना पशुभिः समाना. आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे सर्व जीवसृष्टीत समान आहे. मनुष्यात वेगळं असेल तर तो फक्त धर्म. धर्म पाळला नाही तर मनुष्यात आणि पशुत काहीच फरक उरणार नाही. आज सर्व जगात जी अस्वस्थता, अराजकता, मानसिक अशांतता पसरली आहे त्याचे कारण माणूस खरा धर्म जाणत नाही, पाळत नाही हे आहे. कर्तव्य समजत नसेल तर धर्म कसा समजणार? नीतीची चाड नाही, चुकीची लाज नाही, धर्माची स्थापना करण्यासाठी देवाची वाट बघणार. कलियुग आहे म्हणून सामान्य माणूस अन्याय सहन करणार, शिरजोर, मनमानी करणार, धर्माच्या गप्पा मारणार, देवळं भरून वाहणार, भक्तांच्या रांगा लागणार. या धर्म कुठे आहे? आस्तिक खूप, भाविक खूप, पण कर्म कोणाला नको. मग धर्म कसा प्रस्थापित होणार? ज्याने त्याने स्वतःचा पसारा आवरला नाही तर मुठभर लोक जग कसे सावरणार? प्रत्येकाने स्वतःचे कर्म नीट पार पाडले तरच धर्मराज्य येईल. मात्र सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायला हवी. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा. मोहाचे बंधन द्वारा, तुझ अडवितो हा कैसा उंबरा. ही मनुष्य जन्माची कथा आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.